तर मुकुंदनगर हा मुस्लिम बहुसंख्य लोक असणारा भाग आहे. तर इथं एक हिंदू म्हणून किंवा इथं राहत असताना असं वाटतं का कुठेतरी इथले जे अल्पसंख्याक आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो? APJ अब्दुल कलाम ही मुस्लिमच होते, पण त्यांनी कधी असा केला का दुजाभाव? कधीच नाही केलेला. आमचा एकच संदेश आहे की शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं. त्यांच्याही मावळ्यांमध्ये मुस्लिम बंधू भगिनी होते आणि त्यांनीही महिलांचा कायम आदरच केलेला आहे. यूथ मीडिया मराठी ब्रॉट टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर. नमस्कार, युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि प्रचार जो आहे तो निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज या विशेष भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार डॉक्टर माधुरी धनंजय गाडे या आहेत. सध्या त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत ओबीसी महिला प्रवर्गातून. एकंदरीत त्या उमेदवारी करतायत. एकलव्य आदिवासी पक्षाकडून त्या या महानगरपालिका निवडणुकीत या ठिकाणी त्या निवडणूक लढवताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे कब्बशी. डॉक्टर माधुरी जी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर तुम्ही एक डॉक्टर आहात आणि का निवडणूक लढवायचा निर्णय घेतला? मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करते, पण आमचा गाडे फॅमिलीचा वारसा आहे. तर आम्ही समाजकारण पहिल्यापासून करत आलेलो आहे. आमचे यशवंतराव गाडे शैक्षणिक संस्था असतील किंवा यशवंतराव गाडे उद्योग समूह या माध्यमातून आमच्या पिढ्यानं पिढ्या समाजकारण करत आलेले आहेत. पण जेव्हा आम्ही गाडे फॅमिली म्हणजे आम्ही जे राहतो तो फकीरवाडा गावठाण म्हणा किंवा गोविंदपुरा हा भाग मुकुंदनगरशी जोडलेला आहे. जेव्हा आम्हाला लोक विचारतात की तुम्ही मुकुंदनगरचे म्हणजे मुळात तुम्ही मुकुंदनगर मध्ये राहता, तो परिसर तुमचा आहे, तर मग तुम्ही ह्या गोष्टी अशा का होऊ देत आहेत? म्हणजे इथलं वातावरण इतकं गढूळ का झालं? म्हणजे महिलांचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील किंवा एक जो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक होतं दम हजरत बाबा, म्हणजे आमचा जुना वाडाही तिथेच होता. तर त्यावेळेस खूप हिंदू मुस्लिम एकत्रित राहत होते आणि आज पाहायला गेलं तर कोणत्या विषयाकडे भरकटत चालू? म्हणजे तुम्ही 17 वॉर्ड असताना फक्त मुकुंदनगरच का हॉटस्पॉटला येतो? बरोबर आहे की नाही? मग आपण त्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. ह्या वातावरणात कुणीतरी पुढे यायला पाहिजे की परिवर्तन घडायला पाहिजे. जे मागे आलंय त्या गोष्टी पुढे नको जायला. यात कुठेतरी सुशिक्षित उमेदवारांनी येणं फार गरजेचं होतं. म्हणून ऐनवेळी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. निश्चितच जर एकंदरीत आपण पाहिलं मुकुंदनगर भागाचा तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख करताय, तर मुकुंदनगर हा मुस्लिम बहुसंख्य लोक असणारा भाग आहे. तर इथं एक हिंदू म्हणून किंवा इथं राहत असताना असं वाटतं का कुठेतरी इथले जे अल्पसंख्याक आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो? अल्पसंख्याकाचंच नाही, पण मुस्लिम बहु मध्ये जे काही मुस्लिम ठराविक गट आहेत, मी म्हणत नाही की सगळेच मुस्लिम तसे आहेत किंवा सगळेच हिंदू असे आहेत. काही ठराविक गट असतो प्रत्येक समाजामध्ये की तो दडपशाही करण्याचं काम करतो. म्हणजे कसं असतं, सत्ता एखाद्याच्या हातात आल्यानंतर किंवा काही सत्तेच्या बाहेर राहू नये काही लोकांना दाबण्याचा प्रयत्न करतात. पैशाचा माज असू देत किंवा पदाचा जोर असू देत. पण तुम्ही जर मुलांना, जे तरुण वयातले मुलं आहेत, आपण भवितव्य समजतो त्यांना, म्हणजे 18 ते 25चे 30चे मुलं आहेत, तुम्ही त्यांना जर व्यसनहीनताकडे नेत असताल तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाहीये. म्हणजे भारत देशात आपण राहतोय, आज कुठे देश चाललाय किंवा कुठं जग चाललंय आणि आपण कोणत्या विचारांकडे जातोय? म्हणजे तुम्ही भारत देश एक हिंदुस्थानी नागरिक आहात, भले तो मुस्लिम असू दे, हिंदू असू दे, पण त्याचे कर्तव्य त्यांनी जाणले पाहिजेत आणि हे खरोखर चुकीचं आहे. नाही, एकंदरीत माझा प्रश्न पुन्हा मी त्या प्रश्नाकडे परत जातो की मुस्लिम बहुल भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहता मुकुंदनगर सारख्या, तर इथं कुठेतरी तुमचा आवाज दाबला जातो असं तुम्हाला वाटतं का? साहजिकच. कारण कसं असतं, आता वोटर्सची संख्या आपण पाहतो 18,000 पर्यंत आहे मतदार इथे मुस्लिम मध्ये. तर साहजिकच एखाद्याला वाटणं की अरे हे तर काय, म्हणजे अल्पसंख्याकांमधून ठीक आहे, आमचं समाजकारणाचं आहे बॅकग्राऊंड, परंतु तरीही काही लोकांना, म्हणजे काही ठराविक मुस्लिम गटांना साहजिक वाटणं आहे की हे काय, यांचं काय. इथे असंही तुम्ही पाहताय 3200-3300 वोटिंग हिंदूंचं आहे, त्यातलेही इथले खूप सारे लोक सोडून गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही 1000-1500 लोकच इथं स्थानिक आहेत. बाकीचे आता आम्ही प्रचारादरम्यान बघतोय तर कोणी कुठे गेलेले नाही सांगतायत, म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्टही नाहीयेत आणि मग यांना साहजिक वाटणारच, अरे आपणच येणार. ओके. तर ज्या पद्धतीने एकंदरीत तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात, ज्यावेळेस तुम्ही फील्डवरती जाता, लोकांना भेटता, कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे? म्हणजे हा तुमचा जो भाग आहे आपला फकीरवाडा, तो भाग, आणि जिथं मुस्लिम बहुल एरिया आहे मुकुंदनगरचा मुख्य एरिया, तिथं तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स लोक देताना दिसत आहे?
मी आता जेव्हा प्रचारामध्ये उतरले पहिले 2 दिवस तर म्हणजे थोडीशी भीतीच होती की म्हणजे आम्ही खूप वर्षांपासून इथे राहतो तरी खालच्या भागापर्यंत मुकुंदनगरच्या की बऱ्याचशा लेडी जायला तयार होत नाहीत. पण 1-2 दिवस आम्हालाही वाटत होतं, पण जेव्हा असं वाटलं की नाही आपण एक लोकशाहीमध्ये राहतो आणि आपण जर त्या रिंगणात उतरलेलो आहोत तर आपण एक घराघरापर्यंत जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण तिथं गेलो नाही तर आपल्याला कसं कळणार की या लोकांच्या काय समस्या आहेत. जेव्हा आम्ही प्रचारादरम्यान जातो तर जेव्हा सुशिक्षित वर्ग असू दे किंवा जो जुन्या विचारांचे मुस्लिम पिढी आहे तर त्यांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. फक्त कुठे याच्यामध्ये एक 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 खरंच मुद्दा आहे की जे तरुण वर्ग आहे ना ते अगदी हुल्लडबाज आहे. म्हणजे प्रामाणिकपणे सांगते मी की त्या गोष्टी जाणवतात, प्रचारातही जाणवतात आणि त्या महिलांचा आवाज दाबण्याचाही कुठे प्रयत्न केला जातो आणि काय म्हणतो आपण एक प्रेशराईजचं वातावरण असतं ना ते जाणवतं. पण सुशिक्षित वर्गाचा खूप छान रिस्पॉन्स आहे, जे खरोखरच समंजस किंवा अनुभवी वर्ग म्हणतो आपण त्यांचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. निश्चितच म्हणजे एकंदरीत पूर्णच निगेटिव्ह पण नाही पूर्णच नाही, पॉझिटिव्ह पण नाही, बिलकुल संमिश्र असा तुम्हाला रिस्पॉन्स बिलकुल त्यांनाही जाणवतं. मिळताना. शेवटी त्यांनाही कळतं ना आपली भावी पिढी आपण उज्ज्वल भवितव्याकडे न्यायची का व्यसन भिंतेकडे न्यायची का या गुंडागर्दीमध्ये न्यायची. ज्या पद्धतीने तुम्ही एक गाडे कुटुंबाचा उल्लेख केला सुरुवातीलाच, यशवंत माध्यमिक विद्यालय, मी अनेक वेळा तिथं गेलोय, तिथं माझे भेट होत असते प्रत्येक वेळेस, तर तिथं 100% मुस्लिम समाजाची मुलं आज तुमच्या त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. तिथं कुठेही कोणत्या समाजासोबत दुजाभाव जाणवत नाही. बिलकुल नाही. तर कसं सांगाल त्या शाळेचे कशा पद्धतीचं जे कौटुंबिक जो तुमचा इतिहास आहे त्याच्यावर कशी भर द्याल तुम्ही? यशवंतराव गाडे यांनी म्हणजे आम्ही गाडे फॅमिली त्यांच्या नावाने ओळखली जातो. तर आमचे आजी सासरे असू दे बाबूराव गाडे किंवा माधवराव गाडे त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी अगदी कब्रस्तानला जागा दिल्या, त्यांनी इकडे गुरुद्वारालाही जागा दिल्या, मराठा प्रसारक शिक्षण संस्थेलाही जागा दिल्या, यशवंतराव माध्यमिक शैक्षणिक संस्था असू दे किंवा DED कॉलेजेस असे त्यांनाही जागा दिला आणि तेही चांगल्या प्रकारे काम करतायत. पण आम्ही असं कधी दाखवलं नाही की अरे हे आमचं आहे, तर मग आम्ही त्या गोष्टी कधी प्रेशराईज केल्या नाही किंवा त्या हातात घेण्याचाही कधी प्रयत्न केलेला नाही. म्हणजे कुठलाही समाज असू दे, पंजाबी सिंधी समाज आहे, गुरुद्वाराला जे मानतात त्यांनाही तुम्ही विचारू शकतात की आम्ही समाजकारणासाठी जे आमच्या पूर्वजांनी दान केलेलं आहे त्याच्यावरती आम्ही कधी अधिकार गाजवलेला नाहीये आणि आमचा एकच गाडे फॅमिलीचा एकच उद्देश आहे की समाजकारणच करायचं. आता मीही ह्या निवडणुकीच्या रिंगणात का उतरले, आम्हाला परमेश्वराच्या कृपेने सगळं चांगलं आहे, मुबलक आहे, पण आपण काही लोकांसाठी करू शकतो, एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. मी आता स्वतः डॉक्टर आहे तर मी आता मला जाणवतात त्या गोष्टी, किंवा मुली असतील तर संध्याकाळी 5 नंतर नाही फिरू शकत, मग हे का, या गोष्टी कुठेतरी बदलायला हव्यात ना. किंवा त्यांना शिक्षणाविषयी काही माहिती नाही म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला नाहीये आवाज, किंवा त्या काहींची आहे तळमळ अगदी महिलांचीही म्हणा किंवा मुलींचीही की त्यांना यातनं बाहेर पडायचे, पण त्याच्यासाठी त्यांचा आवाज म्हणून मी नेतृत्व करणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली. निश्चितच ज्या पद्धतीने तुम्ही सध्याची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करता आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तर हे सगळं बदलण्यासाठी काय प्रयत्न कराल? मला एकच मुकुंदनगर वासियांना सगळ्यांना सांगायचं की एक संधी तुम्ही देऊन पहा की काही गोष्टी अशा असतात समाजकारण करण्यासाठी की त्याला पद लागतं, सत्ता लागतं, म्हणजे आपण त्या माध्यमातून मुलांपर्यंत किंवा युवकापर्यंत महिलांपर्यंत आपण जनजागृती करू शकतो आणि त्या गोष्टींना पद खूप महत्वाचं आहे. म्हणून मला पद हवंय, म्हणून मी संधी मागते सगळ्यांना की एक संधी तुम्ही विकासाच्या दिशेने द्या, म्हणजे हे गुंडेगिरी म्हणा किंवा व्यसनहीनता म्हणा किंवा जो महिलांचा आवाज दबलेला आहे, एक प्रत्येक महिला एक स्वावलंबी किंवा कर्तृत्ववान असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काही गोष्टींचे बंधनं असतात, पण असं नाही की तुमचा पूर्ण आवाज तिथे दबला जावा, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. निश्चितच जर एकंदरीत मी तुमची पॉम्पलेट ज्यावेळेस वाचली जे प्रचारासाठी तुम्ही वापरतात, तर ह्याच्यावरती सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांपासून तर APJ अब्दुल कलाम यांच्यापर्यंत सगळ्यांचेच फोटो आहेत. शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, महात्मा फुले असतील, आनंद ऋषीजी असतील आणि मौलाना आझाद आणि APJ अब्दुल कलाम हे सगळ्यांचे फोटो तुमच्या पॉम्पलेटवर दिसतात. तर काय उद्देश आहे नेमका की सर्व धर्म समभाव किंवा मग शाहू फुले आंबेडकरी जी विचारधारा आहे ती तुम्ही या मुकुंदनगरमध्ये कशा पद्धतीने रुजू पाहताय? आमचा एकच संदेश आहे की शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं, त्यांच्याही मावळ्यांमध्ये मुस्लिम
बंधू भगिनी होते आणि त्यांनीही महिलांचा कायम आदरच केलेला आहे, हे इतिहास साक्षी आहे. आणि शाहू फुले, आंबेडकर किंवा APJ अब्दुल कलाम यांनाही आपण यांच्या विचारातूनही पुढे गेलेलो आहोत. APJ अब्दुल कलामही मुस्लिमच होते, पण त्यांनी कधी असा केला का दुजाभाव? कधीच नाही केलेला. मग आम्हाला एकच सांगायचंय की सर्व धर्म समभाव आहे. तुम्ही त्या गोष्टीचं तिथे राजकारण करू नका. तुम्ही समाजकारण जेवढं करता येईल तुम्ही विकासांच्या मुद्द्यांवरती बोला. आता मी पाहते राजकारणात जेव्हा आपण करतो की आश्वासन देतो की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तुम्ही विकासाबद्दल कोणी बोलतच नाही. किंवा की हा हे आमचं किंवा हे आमच्या धर्माचं किंवा हे आमचं, या गोष्टींपेक्षा तुम्ही विकास मध्ये काय करणार, तुमचा अजेंडा काय, या गोष्टींवरती बोललं पाहिजे आणि त्या झाल्याच पाहिजे. तुम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा तिथे येतात तर तुमचं काम येते की प्रत्येकाचं ऐकून घेणं किंवा प्रत्येकापर्यंत प्रत्येकाचा आवाज पालिकेमध्ये पोहोचवणं. निश्चितच जर एकंदरीत आपण शहरातली सध्याची परिस्थिती पाहिली, मग तो शहर असो, मुकुंदनगर असो किंवा शहरातील इतर कोणते भाग असो, तर शहरामध्ये सध्या आपण पाहतोय की कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम वाद पेटवला जातो. ते कोण पेटवतं ते तुम्हालाही माहिती आहे, किंवा दोन्ही बाजूचे लोक असतात. असं मी एका बाजूला त्याच्यावरती टीका करणार नाही. तर याकडे तुम्ही कसं पाहता एक नागरिक म्हणून? मी एवढंच सांगेल की हे चुकीचं आहे. याच्यामध्ये काय होतं, राजकारण बाजूला राहतं, पण याच्यामध्ये 80 ते 90% समाज हा मध्यमवर्गीय, म्हणजे रोजीरोटीवरती चालणारा वर्ग, तो याच्यामध्ये भरकटला जातो. आणि त्यांच्या रोजीरोटीसाठी तुम्ही म्हणजे त्यांच्या रोजीरोटीचा बळी नका घेऊ. मला एवढंच सांगायचं. राजकारण करणारे बाजूला राहतात, कोणतेही असू देत भले, पण याच्यामध्ये मध्यमवर्गीय 100% भरकला जातो. भले तो हिंदू असो, मुस्लिम असो, आंबेडकर विचारधारेचा असो किंवा कोणीही असो. निश्चितच या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्वाशी मी बोलतोय असं मला या ठिकाणी जाणवतंय डॉक्टर माधुरी यांच्याशी बोलत असताना. तर एकंदरीत तुम्ही सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला, तर तुमचं विजन काय आहे या मुकुंदनगरला घेऊन, या प्रभाग क्रमांक 4 ला घेऊन तुमचं विजन काय आहे? माझं एकच विजन आहे की मुकुंदनगरची जी इमेज आहे ती बदलायची आणि जो मुस्लिम बंधू भगिन्यांचा किंवा अल्पसंख्याकांचा आवाज आहे तो मी पालिकेपर्यंत पोहोचवणं. आणि महिलांसाठी इथं अजिबात काम झालेलं नाही किंवा मुलांसाठी, युवकांसाठी. पहिले त्यांना महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि युवकांना वर्कशॉपच्या माध्यमातून म्हणा किंवा काहीतरी लघु उद्योग म्हणा, याच्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये म्हणा किंवा त्यांना त्या गोष्टीला चालना देणं. निश्चितच म्हणजे महिलांसाठी विशेष करून तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार. जसं मी पाहतोय की तुमचं एक आरोग्य क्षेत्रात तुम्ही काम करताय, तुम्ही एक डॉक्टर आहात, तर डॉक्टर म्हणून कोणती व्यवस्था बदलावीशी वाटते मुकुंदनगरमध्ये? इथे हॉस्पिटलचं मी पाहिलं जवळून की हॉस्पिटलच्याही अशा सुविधा नाहीयेत. आणि महिलांचं कसं असतं की एक महिला डॉक्टर म्हटली की मग त्यांना त्या गोष्टी जरा त्या कम्फर्टेबल वाटतात. तर मला असं वाटतं की निश्चितच आम्ही गाडे शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा या पदाच्या माध्यमातून हॉस्पिटल तिथे उभारू शकतो किंवा महिलांसाठी रोजगार निश्चित आणू शकतो किंवा मुलांसाठीही खूप काम करू शकतो. आणि त्याची गरज आहे, परिवर्तनाची गरज आहे. आणि हे आत्ता नाही, सगळ्या जिल्ह्याला माहीत झालं की मुकुंदनगरची इमेज काय आहे आणि ती खरंच बदलली गेली पाहिजे. निश्चितच जर हे पॉम्पलेट वाचली तर एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी कडून तुम्ही निवडणूक लढवताय, तर हीच पार्टी का निवडली? कारण एकलव्य आदिवासी पार्टी म्हणजे त्यांचं एक विजन आहे की सगळ्या समाजाला धरून चालणारी आहे, म्हणून आम्ही एकलव्य समाज पार्टी निवडली. बहुजनांना घेऊन, म्हणजे अल्पसंख्याक असू देत किंवा कुठल्याही विचारधारेचे लोक असू देत, त्यांना घेऊन जाणारा हा समुदाय आहे, पक्ष आहे, म्हणून आम्ही एकलव्य आदिवासी पार्टी. निश्चितच एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुमचं जे गाडे कुटुंबाचं सामाजिक कार्य असेल किंवा तुम्ही आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवताना आम्हाला दिसतात. आम्ही पाहिलं की संपूर्ण मुकुंदनगरमध्ये फिरून तुम्ही प्रचार त्या ठिकाणी केलं. तर हे सगळं करत असताना तुम्ही तुमचं रोल मॉडेल कोणाला मानता? रोल मॉडेल मी APJ अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, असे 3 रोल मॉडेल तुम्ही या ठिकाणी सांगितले. तर शेवटचा प्रश्न, एक तुम्ही देखील एक तरुण आहात, एक युवक म्हणून, एक महिला म्हणून मुकुंदनगर आणि एक उमेदवार म्हणून मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना शेवटचं एक मनापासून काय संदेश द्याल? मला ही कळकळीची विनंती आहे आणि माझं प्रामाणिक मत आहे की तुमचं ओठ हे खूप बहुमूल्य आहे. तुमचं मत असं विकू देऊ नका. आणि तुम्ही आता हे विकताय, पण परंतु 5 वर्षाने आज ही संधी मला तुम्ही जर दिली तर याचा नक्कीच तुमच्या मताचा खूप फायदा होईल. नाहीतर जे मुकुंदनगरची इमेज ती तशीच राहणार
आणि तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी तुम्ही एक चांगला उमेदवार, प्रामाणिक सुशिक्षित उमेदवार निवडावा, हीच माझी मनापासून आणि कळकळीची विनंती आहे. तुमचं मत सगळं परिवर्तन करू शकतं. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो डॉक्टर माधुरी धनंजय गाडे हे आपल्यासोबत होत्या. त्यांच्यासोबत आपण विविध मुद्द्यांवरती चर्चा केली. एकंदरीत या ठिकाणी जेवढ्या उमेदवारांच्या मुलाखती आपण घेतल्या त्यापैकी ठराविक महिला उमेदवार आपल्याला अशा पद्धतीचे भेटत असतात. त्याच्यामध्ये डॉक्टर शबनम शेख असतील आणि आता डॉक्टर माधुरी घाडे यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. तर एकंदरीत असं सुशिक्षित भविष्य मुकुंदनगरकरांना मिळायला हवं का, किंवा मग एकंदरीत माधुरी घाडे यांच्या उमेदवारीबाबत मुकुंदनगरकरांना काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.